27 तासांनंतरही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी कायम आहे। केमिकल युक्त गॅस टँकर अद्याप एक्सप्रेसवेवरती पडून आहे। पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक संत गतीने सुरू असल्याची माहिती मिळते। मुंबई एक्सप्रेस हायवेवरती गॅस टँकर पलटी झाल्यामुळे गेली अनेक तासांपासून वाहतूक जी आहे ती खोळंबलेली होती, पूर्णपणे ठप्प झालेली होती। मात्र आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय की पुण्याकडून मुंबईकडे जाणारी जो लेन आहे त्या लेनवरती ही वाहतूक जी आहे आता संत गतीने सुरू झालेली आहे। तब्बल 25 तास वाहतूक जी आहे ती या मार्गावरती ठप्प झालेली होती आणि अनेक प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागलं होतं। मात्र आता हळूहळू ही जी वाहतूक आहे ती पुढे पुढे सरकताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। सध्या आपण लोणावळ्यामध्ये आहोत आणि लोणावळ्यामध्ये ही जी वाहतूक आहे ती सध्या आता हळूहळू संत गतीने पुढे पुढे मुंबईच्या दिशेने सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या प्रवासादरम्यान अनेक नागरिक आहेत, त्या नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावं लागलं होतं। जवळपास 25 तास वाहतूक ठप्प असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असेल किंवा लहान लहान मुले असेल यांना मोठ्या प्रमाणात जे आहे ते समस्यांना सामोरे जावं लागतं। अनेकांना खरं तर खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्यामुळं किंवा बहुतांश खूप जास्त वेळेमुळे थांबल्यामुळे अनेक नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता। मात्र आता प्रशासनाने खबरदारी घेत जे गॅस टँकर पलटी झालेले आहे त्याला आता पूर्वपदावरती आणत त्या ठिकाणाहून जी वाहतूक जी आहे ती मुंबई लेनवरती वळवण्यात आल्यामुळे आता हळूहळू वाहतूक पुढे सरकताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, लोणावळा।